तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा खुर्द येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे एका होतकरू तरुणाचा जीव गेल्याचा आरोप होत आहे। आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 20 वर्षीय संकेत वेरुळकरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून महावितरणच्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। 26 जून रोजी दुपारच्या सुमारास शेतात पेरणीचे काम सुरू असताना संकेत प्रभाकर वेरुळकर हा विजेच्या खांबाच्या तानाच्या संपर्कात आला आणि क्षणात मृत्यूच्या दाढेत गेला। ग्रामस्थांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सर्वात वेदनादायक बाब म्हणजे संकेतने आर्मी भरतीची मैदानी चाचणी उत्तीर्ण केली होती आणि काही दिवसात त्याची लेखी परीक्षा होणार होती। देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाचा जीव गेला आणि त्याच्यासोबत एका कुटुंबाची सर्व स्वप्नेही संपुष्टात आली। ग्रामस्थांचा आरोप आहे की परिसरातील धोकादायक विद्युत तारा, जीर्ण पोल आणि दुर्लक्षित वीज यंत्रणा याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महावितरणने गांभीर्याने दखल घेतली नाही। जर वेळेत दुरुस्ती झाली असती तर आज संकेत जिवंत असता, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगराव देशमुख, काँग्रेसचे अविनाश उमरकर आणि डॉक्टर संदीप वाकेकर यांनी घटनास्थळी भेट देत महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला। 8 दिवसांच्या आत धोकादायक पोल आणि विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय। या दुर्घटनेची कारणे तपासून स्पष्ट होतील, मात्र पावसाळा सुरू असताना धोकादायक वीज यंत्रणा तातडीने सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी ज्ञानदेव राजनकार, जळगाव। MSCBच्या गलतान कारभाराने एका शेतकऱ्याचा जीव घेतला। एकीकडे देशसेवेचे स्वप्न रंगवत असणारा हा मुलगा, ज्याचं काही दिवसापूर्वी फिजिकलमध्ये तो पास झाला आणि सैन्यात जाण्याचे स्वप्न रंगवत असताना लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, तर दुसरी जबाबदारी आपल्या शेतीचा पेरणीचा सीझन आणि शेती पेरण्यासाठी जो काकाच्या शेतामध्ये हजर असताना शेतात जो इलेक्ट्रिकचा पोल आहे, त्या पोलला जो ताण आहे, त्या तानाला सहज ट्रॅक्टर बाजूला जात आहे तर त्या तानाच्या जवळ गेला आणि तानाला चुकून त्याचा हात त्या ठिकाणी लागला आणि तो हात लागला असताना त्या पोलच्या तानामध्ये सप्लाय होता, करंट आलेला होता आणि त्या करंटला खाली जमीन ओली आणि तो त्याचा त्या ठिकाणी लागलेला हात, याच्यामुळे त्याच्या शरीरात जो प्रवाह, करंटचा तो इलेक्ट्रिकचा प्रवाह आला आणि त्याचा तिथंच जागीच त्याला तो चिटकून त्या ठिकाणी राहिला। शेतात हजर असणाऱ्या वासनकर बंधू त्यांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला, लाकडाने त्याला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तो काढून त्याला तातडीने दवाखान्यात आणताना त्याचा कुठेतरी जागेवरच त्याचा प्राण त्या ठिकाणी MSCBच्या गलतान कारभारामुळे गेला। या ठिकाणी MSCBचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे, कारण आधी आपण कुठेही तक्रार घेऊन गेलो त्याचे कोणी वाली नाही, त्याचं कोणी त्याच्यावर निरसन होत नाही आणि जागोजागी आपण बघितलं की रस्त्याने पोल वाकलेले आहेत, तारा खाली आलेल्या आहेत। खेरडा गावामध्येही गाड्यावर जर समजा एखादा भर जर कापसाचा किंवा पराठीचा भर गेला तर तारा हाताला लागतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। MSCBने यातनं काहीतरी बोध घ्यावा आणि या खुनाचा प्रायश्चित्त त्यांनी करावं आणि जागोजागीच्या त्या दुरुस्त्या तातडीने कराव्या, अन्यथा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारचा एक निषेध किंवा एक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही।